संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. अक्षरशः त्यांनी एक शिवी दिली. शिवी काय मी बोलतो ना या बेंचोदाना नागळ करून मारणार, बेंचोदाना नागळ करून मारणार, बेंचोदाना नागळ करून मारणार. शिवसैनिकाचा आता अंत झालाय सहनशीलतेचा, लक्षात ठेवा. हे जिथे कुठे आम्हाला खासदार दिसतील ना, जर ह्याने खरंच ही गोष्ट केली, काही गट स्थापन केला आणि हे गेले, आता शिवसैनिक शांत बसणार नाही. ज्या गद्दारीच्या विरोधात लोकांनी तुम्हाला मतदान केलंय ते विसरून तुम्ही आता त्याच गद्दार गटात जाण्याचा विचार करताय, तर मग शिवसैनिक घराघरात घुसून याला नागडं करून मारणार, नागडं करून मारणार, नागडं करून मारणार. लक्षात ठेवा. कारण आता शिवसैनिक पेटलाय, शिवसैनिकांनी बरंच सहन केलं, अंत झालाय सहनशीलतेचा. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही लोकशाहीवरती आघात करणार, वाटेल तशी मग मतदान आणि इलेक्शन घेऊच नका ना तुम्ही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार का? उद्या या खासदारांची दिल्लीत बैठक होणार आहे. परंतु हे सगळं होत असताना एकीकडे आमदार खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडून जरी जात असतील, परंतु आजही जो बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे तो उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आपल्याला पाहायला मिळेल. जाणून घेऊया आपल्यासोबत या वेळेला या विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरार शहर प्रमुख विवेक पवार आहेत. विवेकजी, सध्या जो काही राजकीय भूकंप सुरू आहे किंवा होऊ शकतो किंवा होईल ही चर्चा सुरू आहे सध्या तरी, परंतु शिवसैनिक या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे पाहतोय? शिवसैनिकाची मनस्थिती सध्या खरंच विचलित आहे. म्हणजे जे काही आपण बघतोय, खरंच लोकशाही जिवंत राहिली का हा पहिला प्रश्न. अरे उद्धव साहेबांच्या मशाल चिन्हावरती तुम्ही निवडणुका लढलात, उद्धव साहेबांचा चेहरा वापरून तुम्ही निवडणुका जिंकलात. वर्षानुवर्ष उद्धव साहेबांनी तुम्हाला राजकीय कारकिर्दीमध्ये मदत केली आणि आज तुम्ही अशी वेळ आहे आणि त्या वेळेला तुम्ही पक्ष सोडण्याचा विचार करताय. ज्या गद्दारीच्या विरोधात लोकांनी तुम्हाला मतदान केलंय ते विसरून तुम्ही आता त्याच गद्दार गटात जाण्याचा विचार करताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसैनिक आतापर्यंत शांत होता, शांत आहे. पण जर हा उद्रेक झाला तर मग शिवसैनिक घराघरात घुसून याला नागडं करून मारणार. लक्षात ठेवा. कारण आता शिवसैनिक पेटलाय, शिवसैनिकांनी बरंच सहन केलं, अंत झालाय सहनशीलतेचा. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही लोकशाहीवरती आघात करणार, वाटेल तशी मग मतदान आणि इलेक्शन घेऊच नका ना तुम्ही. तुम्ही सहज कुठचा जे तुम्हाला आधीच खासदार झालेले आहेत इतर पक्षाचे ते ठरवून तुमच्या आकडे रेडी ठेवा की बाबा याला इतक्या करोडोंमध्ये आम्हाला विकत घ्यायचे, तसं करा आणि तसंच करा निवडणुका. मतदान प्रक्रिया कशासाठी हवी आहे तुम्हाला? पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे काय कारण असू शकतो? आता उद्धव ठाकरे लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळाला, विधानसभेला देखील एक चांगले आमदार निवडून आणले, मग एकटे उद्धव ठाकरे हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला भारी पडतात का? नक्कीच नक्कीच. जर तुम्ही देश पातळीवरती जर बघाल, तुम्ही काही महत्वाचे चेहरे आहेत, ममता बॅनर्जी असू दे, त्यांचा पक्ष तोडण्यात आला. आम आदमी पक्षाचे केजरीवाल, त्यांचा पक्ष तोडण्यात आला. इकडे उद्धव साहेब, शरद पवार साहेब, हे तुम्ही कुठेतरी बघाल तर जे महत्वाचा विरोधी पक्षनेता आहे काँग्रेस, आणि काँग्रेसला सहकार्य करणारे जे इतर राज्यातील प्रमुख नेते आहेत त्यांना कुठेतरी पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न हा चालू आहे की काँग्रेसला एकटं पाडून ही जर एकजूट झाली यांची विरोधी पक्षाची, तर हे कुठंतरी त्यांना 2029ला खूप भारी पडणार आहे हे त्यांना कळून येत आहे. कारण लोकांचे प्रश्न, आता लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली महागाईबद्दल. तुम्ही जर बघाल काही दिवसाचा सोशल मीडिया असू दे, तुम्ही कितीही बीजेपीने थोतांड मांडलं आम्ही हे देतो ते, लोक आता प्रॅक्टिकल प्रश्न विचारायला लागलेत. आमच्या घरचं सांगा, गॅसचं बोला, महागाईबद्दल बोला, पेट्रोल दरवाढीबद्दल बोला, इंधन दरवाढीबद्दल बोला. हे सगळं जनता आता प्रश्न विचारायला लागली, ह्यांना कळायला लागले. पण ह्यांना ते म्हणतात ना, एक पक्ष आणि सगळी ती एकत्र भ्रष्टाचार ही संकल्पना आहे यांची. एकनाथ शिंदेबद्दल काय सांगाल? कारण सध्या अशी ही चर्चा आहे की एकनाथ शिंदे कुठेतरी एकटे पडतायत, एकनाथ शिंदे यांचा कुठेतरी वजन वाढावं म्हणून या खासदारांवरती आता एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी पडली.
नाही नाही, एकनाथ शिंदेचं काही नाही हो. एकनाथ शिंदेचा करता धणी कोणीतरी वेगळाच आहे. एकनाथ शिंदेला तेवढं झेपणारं नाहीये हे आम्हाला काय सगळ्या राजकीय विश्लेषकांना माहिती आहे, नेत्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदेचा बोलवता धनी कोणी दुसराच आहे. कारण कुठंतरी महाराष्ट्र राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस सारख्या नेतृत्वाला केंद्रात येऊ नये, त्यांची ताकद कुठेतरी कमी व्हावी, म्हणून एकनाथ शिंदेला अजून बळकटी मिळावी याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. एकनाथ शिंदेला कुठेतरी जाणून बुजून सक्षम केलं जातं. आता तुम्ही जर बघाल महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे 9 खासदार आणि एकनाथ शिंदेकडे 7 खासदारांची संख्याबळ आहे. आणि जर हे फुटीर आता जे काही जाणार असतील, आम्ही आई भवानीला विनंती करतो की तसं होऊ नये, पण झालं तर संख्याबळ नक्कीच एकनाथ शिंदेचं वाढतंय बीजेपीपेक्षा. हे समीकरण कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या की ही खुर्चीची जी रस्सीखेच आहे ते नक्कीच दिसून येते यात सगळं. विधानसभा निवडणूक झाली, आता जवळजवळ 1.5 वर्षापेक्षाही जास्त काळ उलटलेला आहे. 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे खुर्चीच्या मोहासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी हे करतायत. नक्की नक्की नक्की, हे त्यांचा जो खुर्चीचा मोह आहे ना तो कुठेतरी दिसून येतोय. अहो, सर्वसामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख, रिक्षा चालवणारा माणूस, त्याला उद्धव साहेबांनी इतक्या प्रतिष्ठेच्या पदापर्यंत आपण घेऊन गेले आणि त्यांनी त्यानंतर केलेली गद्दारी ते खुर्चीसाठीच होती. आता तरी तुम्ही बघाल, हे आमचे जे काही 6 खासदारांची नावं चर्चेत आहेत ते कुठच्या अवस्थेत होते. कोणी शेतकरी होतं, कोणाच्या वडिलांची हत्या झाली होती, अनेक गोष्टी होत्या. उद्धव साहेबांनी शून्यातून त्यांना उभं केलंय. जेव्हा कोणी नव्हतं ना, जे आज म्हणतात अरे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे फोन मातोश्रीवर उचलले जातात, नेते उचलतात, उद्धव साहेबांकडे कधी भेटीचा वेळ मागितला की वेळ मिळते, यांना कशी मिळत नाही? शिवसेनेचे खासदार नेते शक्यच नाही. हे जे म्हणतात ना, सगळ्यात जास्त भेट देणारा कुठचा नेता असेल तो आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, लक्षात ठेवा. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, अक्षरशः त्यांनी एक शिवी दिली. शिवी काय, मी बोलतो ना या बेंचो त्यांना नागळ करून मारणार. शिवसैनिकाचा आता अंत झालाय सहनशीलतेचा, लक्षात ठेवा. हे जिथे कुठे आम्हाला खासदार दिसतील ना, जर ह्यानी खरंच ती गोष्ट केली, काही गट स्थापन केला आणि हे गेले, आता शिवसैनिक शांत बसणार नाही. विधानसभेला उद्धव साहेबांचा आदेश होता की बाबा नाही, जे काय होते जाऊ दे, गद्दारी होते जाऊ दे, पण का आता तर आम्ही ह्यांच्या पाठी शिवसैनिकांनी आपलं रक्त वाहून गेलंय, जीवाचं रान केलंय, दिवस रात्र प्रचार केलाय, 1 रुपया कुणाला मिळाला नाही इलेक्शनला. पण ह्या नेत्यांसाठी आम्हाला बीजेपीचा विरोध म्हणून, ह्या गद्दारीचा विरोध म्हणून आम्ही ह्या निष्ठावंत म्हणून मिरवणाऱ्यांना आम्ही जिंकून दिलंय. आणि त्याचं जर आम्हाला उत्तर यांच्याकडून असं मिळत असेल की आम्हाला आता कुठेतरी निधीची कमतरता आहे, अरे कशाला, तुम्हाला मुबलक जो खासदारकीचा निधी असतो त्याच्यावर तर तुम्ही राहा ना. तुम्हाला निधी नक्की हवाय कशासाठी? विकास करण्यासाठी की स्वतःसाठी हवाय? ते आधी समजून घ्या. का विरोधात बसणारे खासदार नसतात का? आणि याच्या पूर्वी तुम्हाला तशी तरतूद करत आलेत उद्धव साहेब. किती किती निधी तुम्हाला वळवायचा, कसा वळवायचा, तरी तुम्हाला जर पैशाची आणि त्या निधीची भूक जर तुमची भागत नसेल तर तुमच्या इतकं मूर्ख कोणी नाही. आता ही एका निष्ठावंत शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे. गेल्या 3.5 वर्षापूर्वी पहिला राजकीय आपल्याला भूकंप या महाराष्ट्रात पाहायला मिळाला. त्यानंतर वारंवार शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार, खासदार हळूहळू करून शिंदेकडे जाऊ लागले. ऐकायला असंही येतंय, अलीकडे या सगळ्या गोष्टींची चर्चा देखील आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय, आणि मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आपलं वजन काय आहे हे दिल्ली दरबारी दाखवावं लागेल. आणि ते वजन तंत्र कुठेतरी एकनाथ शिंदे हे निर्माण करतायत का? या सगळ्या गोष्टींमध्ये दिलासादायक गोष्ट अशी आहे की जरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आमदार, खासदार सोडत असतील, परंतु निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. याविषयी आपलं काय मत आहे? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.